नमस्कार. युवर रेसिपी बुकमध्ये आज आपण घरच्या घरी विकत मिळतं तसं श्रीखंड कसं करायचं ते बघणार आहोत. हे असं मलाईदार, घट्ट आणि फक्त 3 साहित्यात तयार होणारं श्रीखंड करायला खूप सोपं आहे. आता श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही चांगलं असणं गरजेचं आहे. इथे मी घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे. आता हे घट्ट एकदम क्रीमी दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. हे जे दही आहे त्याचा आपल्याला चक्का तयार करायचा आहे. तर त्यासाठी एक मोठं भांडं किंवा बाऊल घ्यायचा, त्यावर चाळणी ठेवायची आणि यावर एक सुती कापड ठेवायचं. आता यामध्ये संपूर्ण दही घालून घेऊ. आता हे घेतलेलं दही खूप आंबट नसावं. दही जर आंबट असेल तर तो आंबटपणा श्रीखंडाला सुद्धा येतो. त्यामुळे आदल्या दिवशी दही लावून घ्यायचं आणि ते ताजं आंबट नसणारं दही श्रीखंडासाठी वापरायचं. संपूर्ण दही या कापडावरती ओतून घेतल्यानंतर हे असं उचलून घ्यायचंय आणि याला घट्ट असं बांधून ठेवायचं. अगदी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ना त्याप्रमाणे. जेवढं निघेल तेवढं यातलं पाणी आपल्याला हातानेच असं पिळून काढून घ्यायचं. इथे मी 1 लिटर दुधाचं साय सहित दही लावलं होतं आणि साय सहितच आज आपण चक्का करतोय. यावरती प्लेट ठेवायची आणि त्यावरती एखादी वजनदार वस्तू ठेवायची. इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे. तुम्ही कोणतीही जड वस्तू ठेवू शकता. किमान अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय. यातलं शक्य होईल तितकं पाणी सगळं निथळून गेलं पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर चक्का असाच खूप वेळ बाहेर राहिला तर तो आंबट होण्याची शक्यता असते. म्हणून किमान अर्धा ते पाऊण तास शक्य होईल तितकं यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि पाऊण तासानंतर आपल्याला हे असंच कापडासहित चक्का फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जर हे कापड तुम्ही असंच पाणी न निथळता फ्रीजमध्ये ठेवलं तर यातलं पाणी निथळणार नाही आणि हवा तसा चक्का तयार होणार नाही. आता तुम्ही 4 तासानंतर पाहू शकता, अगदी घट्टसर असा चक्का आपला तयार झालेला आहे. अगदी पनीर असतं ना त्या पद्धतीनं दिसत आहे. चक्का आपला जितका छान होईल ना तितकं श्रीखंड सुद्धा छान होतं. त्यामुळं मी इथं ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने नक्की करून बघा. आता हा तयार झालेला चक्का आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर एका मोठ्या बाउलवरती मी गाळण ठेवली, त्यामध्ये हा चक्का घालायचा आहे आणि याला पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे. हे पहा, संपूर्ण चक्का मी इथे गाळून घेतला. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर. तर इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. थोडी थोडी करून यामध्ये घालूयात आणि मिसळून घेऊयात. आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे, यामध्ये साखर वापरायची नाही. कारण एकतर साखर व्यवस्थित पटकन विरघळत नाही, त्याचे काही कण तसेच राहतात आणि श्रीखंड खाताना तो खरखरपणा जाणवत राहतो. आणि साखर जशी विरघळते तसं त्याचं पाणी होतं आणि श्रीखंड खूपच असं बिळबिळीत गिळगिळीत तयार होतं. त्यामुळे श्रीखंड करताना साखर न वापरता पिठी साखर वापरायची. इथे चक्का फार आंबट नव्हता, त्यामुळे अर्धा कप पिठी साखर पुरेशी झाली. तुम्हाला श्रीखंड किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साधारण 5 ते 6 हिरव्या वेलचीचे दाणे खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतले होते, ते यामध्ये घालूयात. वेलची पावडर घातली तरी पण चालेल. आणि आता हे तयार झालेलं आहे आपलं अगदी विकत मिळतं तसंच मलाईदार घट्ट असं श्रीखंड. वेलची फ्लेवरचं केलंय त्यामुळे फार काही यामध्ये घातलं नाही. संपूर्ण पिठी साखर यामध्ये मिसळून घेतली. आवडत असलंच वरून थोडेसे सुक्यामेव्याचे काप घाला आणि सर्व करा वेलचीयुक्त श्रीखंड. माझ्या पद्धतीने गुढीपाडव्याला श्रीखंड घरी करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद.